नमस्कार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहीण योजना करतात, तर त्याच यात्रेत अजितदादा हे वेगळी भूमिका घेत आहेत। आज आंदोलनाला देखील सुरुवात होते, त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यात मनसेही येऊ शकते, अजून त्यात पक्षासोबत देखील येतील। या सर्वांचं काम सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मते खायची कामं असतील, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे। दिल्लीत पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की दिल्लीवरून फरमान आलं असावं, आता आपलं कुठलंच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना, तर मग तिसरी आघाडी काढू। अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार देखील घेईल, त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील। या तिसऱ्या आघाडीचं काम शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मते खायची इतकेच असणार आहे। निवडून आले नाही तरी चालेल, पण मतं खायची त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे, असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलंय। तसेच तुमचे लोक पैसा खाण्यासाठी एकत्र येतात आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल, तर कदाचित तिसऱ्या आघाडीची सुरुवात झाली असंच बोलावं लागेल। आज आंदोलन केलं, उद्या भाजपा विरोधात बोललं जाईल, मग हळूहळू आम्हाला इतक्या जागा हव्यात, 100 जागा हव्यात, मग भाजपा म्हणणार 20 जागा देतो, मग त्यातून ते वेगळे होतील आणि इतर 2 ते 3 पक्षांना घेऊन सुपारीबाज पक्षांची संघटना होईल आणि ती आघाडीची मते खाण्यासाठीच होईल, अशी चर्चा आहे। अशा प्रकारचे रोहित पवारांनी मोठे विधान केले आहेत। तर रोहित पवार यांच्या याच विधानावर अजित पवार आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।